फुल साईज धामणे मित्रांनो. जवळून जरी बघितले तरी तुम्हाला ते दिसून येईल. आतमध्ये काहीतरी खाती आहे. हा आतमध्ये बेडूक कोणतरी खातोय. धामणे खूप मोठा आहे आणि काहीतरी खातोय तो बघा. चांगले असे फुल साईज धामणे मित्रांनो. जवळून जरी बघितले तरी तुम्हाला ते दिसून येईल. आतमध्ये काहीतरी खाती आहे. नाही ते आतमध्ये काहीतरी खातोय. पण आता आपल्याला पकडायचं लागणार आहे कारण इथं माणूस ते इकडं काम चालू आहे. नाही पकडलं तर लोक कसे दगड विटा घालून मारून टाकतात. धामून जाते ते साप आहे. आतमध्ये तो काहीतरी खातोय. बघूया आता आपण याला. आतमध्ये गेला ना तो सेकंदात आतमध्ये घुसला की नाही. बघा आता कसा बसलाय निवांत. पिशवी सेट करू शकतो. हा इथं बेडूक खात होता पण त्याला लगेच चावू लागली. धक्का न लावता चावू लागली. बघा ना किती मेढा बेडूक खात होता. मोठा बेडूक खात होता तो तुला. हे काय ते बेडूक आहे त्यामुळं तो हे निवांत बसला होता. नाही ते नाही करत. बेडूक दिसला का हो का. साप पण मोठा आहे ना. हा म्हणे बेडूक खात होता. आपण त्याला डिस्टर्ब नाही केलेला आणि त्याने स्वतःनेच काढलेलं. हळूहळू बाहेर येईल. तोंड ही छोटा असतो. तोंडावरली साईड खूप मोठा असं धावून चालू आहे बघा. बाहेर यायचा प्रयत्न करतो. जोरात पळू पण शकतो स्पीडने. नाही खायचं नाही. त्याला व्हायब्रेशन जाणवतं ना. लांबून व्हायब्रेशन जाणवलं की मग ते काय करतात सोडतात. हात न लावतात त्यांनी सोडतात. स्पीडने करायला लागतात. बेडूक बघा मोठा आहे चांगला धामण. अरे अरे हो बघा चावत नाही. शेपटाला मारते. सापच हा मुळामध्ये बिन विषारी आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये विष नसतं पण लोकांचा अंदाज राहतो खूप. चला आता याला आता पॅक करू आपण. चांगली एकदम मोठी साईज आहे धामण सापाची. त्याला पॅक करू आता. बघा तुम्ही कसा आधार घेतला निवांत म्हणून मी तुम्हाला दाखवलं. खूप मोठी आणि खूप लांब आहे बघितलं गेलं तर. तोंड बघा कशा पद्धतीने दिसतं त्याचं तोंड. पॅक करून घे. मूडवरती पण आलेली हे बाहेरच्या ते चांगली. खाली एक छोटासा साप आहे. पिशवी फुल झाली म्हणून आपण ह्याला याच्यातच भरला. तुम्ही लक्ष लय भारी ठेवलं होतं. तुम्ही हल्ले नाही त्याच्यामध्ये इझिली भेटला आपल्याला.